तर पहा मुलांनो, आज आपण अक्षरे शिकणार आहोत. मूळाक्षरे, त्यानंतर स्वरचिन्ह आणि यामध्ये आपण आज असं शिकणार आहोत की तुम्हाला बऱ्याच वेळेस हे लक्षात राहत नाही. तर आज आपण कृतीयुक्त आणि वेगवेगळे त्याच्या आयडियाज कशा त्याचे स्वरचिन्ह लक्षात ठेवायचे हे आज आपण शिकणार आहोत. तर पहा, तुम्हाला इथे अक्षर दिसत असेल अ. हे जे अक्षर आहे याला म्हणायचं अ. आता आपले ओठ आहेत, इथं ओठ दाखवलेत. ओठामध्ये अ म्हणताना अंतर खूप कमी असतं आणि ही जी मुलगी आहे ही मुलगी दाखवलेली आहे बघा. तर हिचे दोन्ही हात सरळ आहेत, दोन्ही पाय एकदम सरळ दाखवलेले आहेत. तर असं आपण म्हणतो, याचा उच्चार आपण करायचा आहे अ. ओठामध्ये बघा अंतर इथं दाखवले ना, तसंच आपण होतंय आपले ओठ बघा अ अ म्हणून बघा, आणि इथं दाखवले तसंच अ लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचं अक्षर आपण पाहूया. पुढचं अक्षर आहे बघा आ. तर आता इथे आ अक्षरामध्ये बघा, मगाशी आपण अ म्हणालो तेव्हा आपले ओठ फार म्हणजे आपलं ओठांची जी हालचाल आहे ती फार मोठं आपलं तोंड उघडलेलं नव्हतं, पण इथे बघा खूप मोठं आपलं तोंड उघडतंय. आणि ही मुलगी बघा, अला तिचे दोन्ही हात खाली होते. आच्या वेळेस तिचा कोणता हात वरती झालेला आहे, तर तिचा डावा हात वरती झालेला आहे आणि अला आ असा लिहिलेला आहे. आपण मगाशी अ शिकलो, आता आ पाहिलाय. लक्षात ठेवायचा आहे आ. कसा लक्षात ठेवायचा, तर आपल्या जे ओठांची हालचाल आहे, ओठामध्ये अंतर वाढतं आ म्हणताना. आणि ही मुलगी हिचं चित्र लक्षात ठेवायचं. याला आ डोळ्यासमोर ही मुलीचं चित्र आलं की आपल्याला आ लक्षात राहील चांगला. आता पुढे पहा ससा तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला असेल. तर ससा जो आहे, तर ह्या सशाचे जे कान असतात ना, तर सशाचे कान हे बघा इथं आहेत, ह्या सशाचे कान. तर ह्या सशाच्या कानाचा आकार लक्षात ठेवायचा आहे आणि मग आपल्या लक्षात राहील स. हे पहा इथं आहे स, हे अक्षर इथे दाखवलेलं आहे. चला तर आता पुढचं अक्षर पाहूया आपण. आता पुढचं अक्षर आहे न. तर आपण नळ, बऱ्याच वेळेस घराचा नळ आपण चालू आणि बंद करतो. त्याला जो कॉक असतो ना चालू बंद करायला, इथं पण लिहिलंय बघा नळ. हा जो कॉक असतो बघा चालू बंद करायला, त्याच्यासारखंच हे अक्षर आहे बघा, इथं काढलेलं आहे. हे नळ आहे आणि ह्या नळाच्या इथं असं न काढून दाखवलेलं आहे. इथे पहा व्यवस्थित न काढलाय. तर मग नळ लक्षात ठेवायचा. नळ लक्षात जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला न हे अक्षर चांगलं लक्षात राहील. चला आता पुढचं अक्षर पाहूया आपण. तर पुढचं अक्षर आहे गणपती ग. तर पहा, गणपतीचा जो चेहरा आहे तो दाखवलेला आहे. आशीर्वाद देणारा गणपती असतो ना, तर त्याची सोंड पहा. हे पहा इथं गणपतीची सोंड आहे. इथे पण पहा गणपतीची सोंड. मग गणपतीची सोंड लक्षात राहिली की आपल्या लक्षात राहील ग रे गणपतीचा. पहा इथे ग रे गणपतीच्या अगदी सोंडेसारखा आकार आहे. इथले हे जे आकार आहेत इथले पहा, इथला पहा, आणि हा शेवटचा मी लिहिलेला पहा सारखाच आहे. म्हणजे आशीर्वाद आपल्याला देतो ना गणपती बाप्पा, तसं तो गणपती बाप्पाची ती सोंड लक्षात ठेवायची, म्हणजे आपल्या लक्षात राहील ग रे गणपतीचा. आता पुढचं अक्षर. तर पुढचं अक्षर आहे वजन व. आता पहा, आपण वजन काटा बाजारात गेलो किंवा दुकानात गेलो साखर घ्यायला, भाजी घ्यायला, तर ते वजन असतं बघा, असं वजन असतं आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं. आता हा जो गोल आहे याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं, 1, 5, 3 असं काहीतरी आहे लिहिलेलं असतं, आपण बघितलेलं असतं. तर तो वजन काटा बघा, हे जे गोल आहे इथलं गोल असं घेतलंय आणि तो वजन काटा याच्यामध्ये असा दाखवलाय, म्हणजे हे व अक्षर झालं. काय झालं? व. मग वजन काट्यातला तो गोल, हा जो गोल आहे लक्षात ठेवला आणि त्याला फक्त अशी लाईन मारली आणि असं केलं, ते झाला व. म्हणजे हा व असा लक्षात ठेवायचा आहे. पुढचं अक्षर पाहूया आता तलवार. पुढचं अक्षर आहे तलवार. बघा आता ही तलवार दाखवलेली आहे. इथे पहा अशीच तलवार आहे आणि त्याला अशी रेष आडवी जोडली, उभी जोडली, पुन्हा वरती उभी जोडली. पहा हा झाला त. मग त कसा लक्षात ठेवायचा? तलवार लक्षात ठेवायची. आपण खेळण्यातली किंवा आपण पिक्चरमध्ये कुठे पाहतो ना युद्धामध्ये, ती तलवार लक्षात ठेवायची, म्हणजे त लक्षात राहील. पुढे पाहायचं पुढचं अक्षर. पहा आता बदक. आपण बदक, बरे बदकाचा ओठावर आपण आपल्या बोट ठेवतो, तर हा बदक लक्षात ठेवायचा आहे. आणि बदकावरनं हे ब अक्षर आपण लक्षात ठेवायचं आहे. पहा
कसं काढलेलं आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. बदक लक्षात राहिलं की व अक्षर लक्षात राहील आपल्या. आता पुढचं अक्षर पाहूया. पुढचं अक्षर आहे ख. आता पहा इथे खडू आहे. आपल्या मॅडम किंवा सर फळ्यावर लिहितात तो खडू. पहा इथं आहे खडू, हाताने लिहिताना दाखवले. मग तो ख असा लिहायचा असतो. तो ख, खडू लक्षात ठेवायचा आणि ख लक्षात ठेवायचा. राहील लक्षात बघा. खडू लक्षात ठेवायचा आणि ख लक्षात ठेवायचा. पुढचं अक्षर आहे र. आता आपली आत्ता नाही घुसळत कोणी, पूर्वी दही ताक हे घुसळायला अशी रवी असायची. पहा अशी रवी असायची आणि मग हे रवी, र असा लक्षात ठेवायचा. र रे रवीचा. रवी आपण घुसळतो ना ताक, रवीने घुसळतो ताक आणि मग त्यानुसार हा र लक्षात ठेवायचा आहे. पुढचा आहे च आणि चमचा. आता पहा हा आहे पोहे खाण्याचा चमचा. आपण पोहे खातो ना तो चमचा. आता हा चमचा आणि हा चमचा बघा, चमच्यामध्येच हा आकार काढलाय च, याला म्हणायचं चमचा. चमचा कसा लक्षात ठेवायचा, तर पोहे आपण कसं खातो, कोणत्या चमच्याने खातो, तो चमचा लक्षात ठेवला की तो आकार लक्षात राहील, म्हणजेच च हे अक्षर आपल्या लक्षात राहील. आता पुढचं आहे ढ. तर आता इथं बघा एक मुलगा आहे, तो थोडासा जाड आहे बरं का. त्याच्या पोटाचा आकार बघा, त्याचं हे पोट आहे आणि त्याचा आकार बघा इथं दाखवला आहे आणि असं केलंय ढ. हा आहे ढ रे ढगाचा. तर त्या मुलाने आपलं पोट पुढं जास्त केले, कमरेवर हात देऊन, आणि त्याच्या पोटाचा आकार हा ढ सारखा झालेला आहे. म्हणून त्याचं पोट जर लक्षात ठेवलं तुम्ही तर ढ अक्षर तुमच्या लक्षात राहील, व्यवस्थित लक्षात राहील. तर मग हा मुलगा लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार ढ अक्षर लक्षात ठेवायचं. त्यानंतर हा आहे बाण. बघा जुन्या काळामध्ये युद्धामध्ये जे वापरायचे ना तो आहे बाण. आता हा बाण बघा कशाला मारलाय, हे जाळं आहे, असं काय केलेलं एक जाळं आहे आणि त्या जाळ्याला तो बाण मारलाय. आणि हे जे अक्षर आहे याला म्हणायचं न. न रे बाणाचा. इथं दाखवलेला आहे बघा न रे बाणाचा. आणि ह्या लक्षात ठेवायचं आपण, हे चित्र लक्षात ठेवायचं की एक बाण असतो तो एक असं आपलं जो बॉलला वगैरे, हॉलीबॉलला वगैरे, हॉलीबॉलला नाही, बास्केटबॉलला जो जाळं असतं ना, त्या जाळ्यामध्ये आपण तो बॉल टाकतो, तसं त्या जाळ्याला मारलेला आहे. ते लक्षात ठेवून तुम्ही न रे बाणाचा लक्षात ठेवायचा आहे. आता पुढचं अक्षर बघूया आपण. पुढचं अक्षर आहे थ. तर पहा आपल्या अंगठ्याचा थम्सअप, एक थम्सअप पेय पण आहे बघा, एक कोल्ड्रिंक्स. इथं आहे अंगठा दाखवलेला आहे थम्सअप. आणि इथं पण बघा तो थम्सअपचा आकार जो आहे तो थ, अंगठ्याचा आकार थ. हा थ लक्षात ठेवायचा आपला. थम्सअप आपण म्हणतो थम्सअप. कोणाला ऑल द बेस्ट विशेष देण्यासाठी पण आपण हा अंगठ्याला थमच म्हणतात इंग्रजीमध्ये, आणि त्यावरूनच हे थ अक्षर आपण लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचं अक्षर पाहूया. पुढचं अक्षर आहे ध. आता आपण धनुष्य पकडतो बघा, आपण ना काय करतो, धनुष्यबाण तयार करतो बघा. असं दोरी असते आणि त्याला असं काहीतरी अडकवतो आणि असं धनुष्यबाण तयार करतो बघा इथे, आणि याला बाण असतो. हे पहा इथं दाखवलेलं आहे. आणि असं मग हे जे अक्षर आहे याला म्हणायचं ध. याला काय म्हणायचं, ध दाखवलेलं आहे बघा हे अक्षर, याला ध म्हणायचं. याच्यासाठी धनुष्यबाण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, म्हणजे हे अक्षर आपल्या लक्षात राहील. त्यानंतरचं अक्षर आहे श. तर आता इथं शाळा आहे बघा. तर इथं शाळेचं चित्र आहे आणि ही जी मुलगी आहे ना, ही मुलगी त्या शाळेचं जे वरचं पाटी आहे ना शाळेच्या नावाची, ती पाटी अशी गोल दाखवते बघा, म्हणजे श, शाळा श, शाळेवरून श लक्षात ठेवायचा आहे. पुढे आता षटकोन. हा बघा हा आकारच आहे 6 बाजूंचा, 1 2 3 3 4 5 आणि 6 बाजूंचा षटकोन. ह्या मुलीने जसे हात हे केलेले आहेत बघा इथे चित्रामध्ये, हिच्या पण 6 हातांचे जे कोण आहेत ते 6 कोण झालेले आहेत. सॉरी हे पहिलं आपलं हे झालेलं नाही, तर ते षटकोन आकार हे पहा इथं झालेलं आहे ह्या मुलीच्या हाताने. आणि हे जे अक्षर आहे हे आहे श, श रे षटकोणाचा. तर ह्या मुलीची ही जी कृती आहे ना, तुम्ही करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की षटकोणाचा कसा लिहायचा आहे आणि कसा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचं अक्षर आहे, पुढचं अक्षर पाहायचं आहे आपल्याला.
पुढचा अक्षर पहा आता, क्ष रे क्षत्रियाचा. आता बघा हा जो राजा आहे ना, हा राजा लढाई करतोय. तर तो राजा लढाई करतो, त्याच्या हातात ढाल आहे. तर त्याचं चेहरा आणि त्याच्या जे हातातली ढाल आहे त्यानुसार हे अक्षर लक्षात ठेवायचं, क्ष रे क्षत्रियाचा. आता हे हत्ती बघा, हा हत्ती, ह्या हत्तीची सोंड पहा, हत्तीची सोंड अशीच आहे आणि त्यानुसारच आपण हे अक्षर लक्षात ठेवणार आहोत, ह रे हत्तीचा. काय लक्षात ठेवणार आहोत, ह रे हत्तीचा. हत्तीची सोंड लक्षात राहिली की ग पण लक्षात राहील आणि ह रे हत्तीचा पण लक्षात राहील. तरी अशा प्रकारे आपण हे अक्षर पाहतो आहोत. आता त्यानंतर हे जे अक्षर आहे ए, तर बघा ही जी मुलगी आहे हिचा डावा हात तिनं सरळ केलेला आहे. डावा हात आणि तिरका आणि एक हात सरळ आहे बघा. डावा हात तिरका आहे आणि एक हात सरळ आहे बघा. आणि तसंच हे जे अक्षर आहे ते सुद्धा तसंच आहे बघा, ए रे एडक्याचा. ए रे एडक्याचा, हे पण असंच लक्षात ठेवायचं आहे आपण. ही मुलगी जसं करते आहे ना, तसं करून आपण आपल्या व्यवस्थित लक्षात राहील. तसं जर करून आपण लक्षात ठेवलं ना तर आपल्या लक्षात राहील. आता पुढं पहा, आपण ए रे एडक्याचा पाहिला. आता हे ऐ रे ऐ, ऐ याचा उच्चार ऐ होतो बघा. ह्या मुलीनी दोन्ही हात ह्या मुलीनी सरळ डोक्याच्या वर केलेले आहेत. आणि हे पहा इथं सुद्धा तसंच आहे, ऐ. याला काय म्हणायचं, ऐ. तर हे चित्र लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे ऐ तुमच्या लक्षात राहील. ह्या चित्राशी ह्या अक्षराचा संबंध आपण आठवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे अक्षर आपल्या लक्षात राहतील. मी जसं आतापर्यंत जेवढी अक्षरं सांगितलीत ना ती तशीच लक्षात ठेवायची आहेत. पुढचं अक्षर पाहूयात आपण. पुढचं अक्षर आहे ओ. आता बघा ह्या मुलीने उजवा हात तोंडाजवळ आणलाय आणि डावा हात तिरका केलेला आहे. पहा इथे उजवा हात तोंडाजवळ आणलाय इथे आणि डावा हात तिरका केलेला आहे. आणि हे जे अक्षर तयार झालंय याला म्हणायचं ओ. असंच आपण पण लक्षात ठेवायची. ही जी मुलगी आहे ना ही लक्षात ठेवायची, म्हणजे आपल्याला ते लक्षात राहील कसं काढायचंय ते अक्षर. पुढे पाहायचं आहे आपल्याला. पुढचं अक्षर औ. आता बघा ह्या मुलीने काय केले, हाताने आपल्याला काना द्यायचा आहे. म्हणजे एका हाताने, तुम्हाला इथं दिसत असेल बहुतेक का नाही काय माहिती, हे बघा इथं हा जो तिचा हात आहे ना तिने इथे काना दिलेला आहे आणि दोन्ही हात वर आहेत, म्हणजे हे दोन मात्रे, म्हणजे हा झाला औ. काय शब्द तयार झाला, अक्षर काय तयार झालं, औ. तर ही मुलगी आहे ना हिचं हे चित्र तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे औ हा अक्षर, हे अक्षर तुमच्या पूर्ण लक्षात राहील. पुढचं अक्षर पाहायचं आहे ऋषी. आता हे बघा हे ऋषी आहेत ना, हे यांच्या, आता ही जी मुलगी दाखवली हिच्या ह्या बोटाची बघा तिने कशी वाटी केलेली आहे इथे. तसंच हे ऋषी, हे जे अक्षर आहे हे बघा इथं असं वाटी आहे. आपल्याला आता पुढे शब्द जेव्हा लिहितो ना तेव्हा हे अक्षर उपयोगी पडणार आहे. तर हे ऋषी, रू म्हणजे ही मुलगी लक्षात ठेवायची. हिचं जो हे बोट आहे, एका बोटाचं तिने अशी वाटी दाखवलेली आहे. मी तुम्हाला आधी दाखवलं होतं तसं तिचा तो आकार लक्षात ठेवायचा, म्हणजे हे अक्षर आपल्याला लक्षात राहील. आता त्र मध्ये बघा त्रिकोण. ह्या मुलीने इथे जे आहे तिनं तिच्या हाताचं असा त्रिकोण दाखवला आहे बघा इथं. तसा हा त्रिकोण आहे, याला 3 बाजू आहे आणि तसाच हा आपल्याला त्र असा लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे त्र पण आपल्या लक्षात राहील. आता पुढचं अक्षर आहे श्र. आता बघा ह्या मुलीने उलटा नमस्कार घातलेला आहे, इथे दाखवतात बघा उलटा नमस्कार. तसंच हे अक्षर असतं श्र, इथं पण लिहिलेलं आहे बघा श्र. जसं तिनं उलटा नमस्कार घातलाय ना तसंच आपण पण तिचा उलटा नमस्कार लक्षात ठेवायचा. इथं तयारच झालेला आहे बघा, तिच्या उलट्या नमस्काराने इथं श्र तयार झालेला आहे. त्यावरून आपण ते लक्षात ठेवायचे. श्र ह्या मुलीचा आकृती, तिचं चित्र आपण लक्षात ठेवलं की आपल्या श्र लक्षात राहील. तर आज आपण अशा प्रकारे बरेचसे अक्षरं पाहिली आहेत आणि बऱ्याच मुलांना खूप अडचण येते की अक्षरं कशी लक्षात ठेवायची. तर ह्यानुसार तुम्ही अक्षरे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला अक्षरांमध्ये अडचण येणार नाही.